श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जगाला वाकवणारा हवा, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए। नमस्कार, मी बोलत आहे या महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या राहू राज्याबद्दल। होय, 23 नोव्हेंबरला राहू तुमच्या राशीमध्ये म्हणजेच कुंभ राशीमध्ये स्वतःच्या शततारका नक्षत्रात शतभिषा नक्षत्र प्रवेश करत आहे। राहू पुढील सुमारे 9 महिने त्यांच्या स्वतःच्या शततारका नक्षत्रातून गोचर करतील, म्हणजेच 23 नोव्हेंबर ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत राहू याच नक्षत्रात असतील। येथूनच राहू राज्याची सुरुवात होते आणि राहू राज्यात मी म्हटल्याप्रमाणे जग वाकते, फक्त वाकवणारा हवा। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा या खास ज्योतिष कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। हा कार्यक्रम फक्त आणि फक्त कुंभ राशी आणि कुंभ लग्नाच्या लोकांसाठी तुमच्या आपल्या स्काय स्पीक्स चॅनेलवर आहे। महत्त्वाचे गोचर आणि ग्रहस्थिती। या महिन्यात अनेक बदल होत आहेत। सर्वात आधी 2 नोव्हेंबरला शुक्राने तुळ राशी तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश केला आहे। 9 नोव्हेंबरपासून बुध वक्री झाला आहे। 11 नोव्हेंबर आज पासून देवगुरु बृहस्पती वक्री होतील। 16 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशी तुमच्या दशम भावात प्रवेश करतील। 23 नोव्हेंबरला राहू स्वतःच्या शततारका नक्षत्रात प्रवेश करतील आणि 28 नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होतील। आज आपण शनिवर नाही तर इतर ग्रहांवर चर्चा करू। ग्रह गोचर फल आणि परिणाम। कुंभ राशी लग्न। शुक्र 2 नोव्हेंबर पासून शुक्र तुमच्या भाग्यस्थानात आहे, जो तुमच्या भाग्यात वाढ करेल। यामुळे सुख आणि ऐश्वर्याच्या साधनांमध्ये लक्झरी वस्तू वाढ होईल। परदेश प्रवास घडेल, उत्पन्नात वाढ होईल आणि मित्र व भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। नवीन घर किंवा वाहन घेण्याचा योगही तयार होतो। शुक्र हा भाग्यस्थानाचा स्वामी असल्याने त्याची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही हिरा, डायमंड किंवा ओपल धारण करू शकता। बुध 9 नोव्हेंबरपासून बुध वक्री झाला आहे आणि 23 नोव्हेंबरला तो पुन्हा तुळ राशी भाग्यस्थानात 9 भावात प्रवेश करेल। जेव्हा कोणताही ग्रह वक्री होऊन मागे जातो तेव्हा तो जुनी अधुरी कामे पूर्ण करण्यासाठी परत जात असतो। यामुळे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकते। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट मोठी डील किंवा मोठा फायदा होऊ शकतो। तसेच वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित कोणताही वाद मिटण्याची शक्यता आहे। बुध हा तुमचा पंचमेश असल्याने त्याची शुभता वाढवण्यासाठी पन्ना रत्न धारण करणे शुभ राहील। गुरु 11 नोव्हेंबरपासून देवगुरु बृहस्पती वक्री होतील आणि 5 डिसेंबरला मिथुन राशीत पंचम भावात प्रवेश करतील। गुरुचा पुन्हा पंचम भावात वक्री होऊन जाणे संतान प्राप्तीसाठी, संततीच्या उत्पत्तीसाठी खूप शुभ मानले जाते। घरी विवाह इत्यादी मंगल कार्ये संपन्न होतील। शेअर मार्केटमध्ये फायदा होईल किंवा अडकलेले पैसे बाहेर पडतील। तसेच सरकारकडून लाभ होईल। जे विद्यार्थी मनासारखा विषय किंवा कॉलेज मिळवण्यास उत्सुक आहे त्यांचे हे स्वप्न गुरु पूर्ण करतील। सूर्य 16 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत तुमच्या दशम भावात प्रवेश करेल। दशम भावातील सूर्य एकंदरीत प्रगती, ओव्हरऑल प्रोग्रेस घेऊन येतो। करिअरमध्ये चांगली वाढ होईल। नवीन नोकरी किंवा नोकरीत नवीन संधी मिळतील आणि पदोन्नतीचे योग बनतील। सरकारी अधिकारी तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभ होईल। मोठे अधिकारी आणि नेत्यांशी तुमचे संपर्क लिंक्स मजबूत होतील। तरीही सूर्याची शुभता वाढवण्यासाठी रोज सूर्यदेवाला पाण्यात गूळ साखर मिसळून अर्घ्य द्यावे। राहू राज आणि शततारका नक्षत्रातील प्रवेश 23 नोव्हेंबर। आता आपण मुख्य ग्रह राहू बद्दल बोलूया,
जो 23 नोव्हेंबरला शतार्का नक्षत्रात प्रवेश करेल आणि 1 ऑगस्ट 2026 पर्यंत याच नक्षत्रात राहील। स्वतःच्या नक्षत्रात राहू सर्वात बलवान होतो, त्यामुळेच राहू राजची सुरुवात होते। जग वाकते, फक्त वाकवणारा हवा, हे राहूला अगदी तंतोतंत लागू होते। प्रथम भावात राहू शत्रूंवर जबरदस्त प्रहार करतो, तुमचे शत्रू तुमच्यासमोर थरथर कापतील आणि टिकू शकणार नाही। कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुमची जीत निश्चित होते। लग्नस्थ राहूमुळे तुम्ही इतरांकडून आपले काम काढण्यात खूप माहिर असाल आणि लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील। तुम्ही दुसऱ्यांच्या धनाचा उपभोग ऐश घ्या। जन्मकुंडलीत राहू जर मित्र राशीत किंवा उच्च राशीत असेल तर असा व्यक्ती जीवनात खूप मोठी उंची गाठतो, शत्रूंवर भारी पडतो आणि लोक त्याच्या समोर झुकतात। लग्नस्थ राहू जीवनात खूप वर घेऊन जातो, पण जर संयम ठेवला नाही तर तितक्याच उंचीवरून खालीही पाडतो। त्यामुळे विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा आणि अतिलोभ टाळा। जास्त सत्ता मिळाल्यावर व्यक्ती बेकाबू होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे। लग्नस्थ राहूमुळे संतती संबंधी चिंता, तसेच मानसिक चिंता, निद्रानाश किंवा डोकेदुखीची तक्रार राहू शकते। उपाय: राहूचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी रोज किंवा आठवड्यातून एकदा सप्तधान्याचे दान करा आणि रोज कमीत कमी 1 माळ राहू मंत्राचा जप करा। राहवे नमः। रत्न: जर शनीची स्थिती चांगली असेल तर आरोग्यासाठी नील धारण करू शकता। भाग्यवृद्धीसाठी हिरा, डायमंड आणि ओपल धारण करू शकता। शिक्षण आणि संततीसाठी पन्ना रत्न धारण करणे शुभ आहे। रत्न धारण करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा। यासोबतच मी विदा घेतो। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय भारत।